नमस्कार, मी वासुदेव सत्रे, ज्योतिष व वास्तुशास्त्रज्ञ। आजचं पंचांग बघूया। इंग्रजी तारीख आहे आज 9 जून 2024, ज्येष्ठ शुक्ल तृतीया तिथी आहे, रविवार। नक्षत्र आहे पुनर्वसु, योग जो आहे तो वृद्धी योग आहे। आणि आजची शुभवेळ जी आहे ती म्हटली तर आजचा संपूर्ण दिवस जो आहे तो अतिशय उत्तम दिवस आहे। त्यामुळे कुठलंही कार्य करायचं असेल शुभ कार्य तर आजचा दिवस जो आहे तो उत्तम दिवस आहे। तर भरभर आपली शुभ कार्य आज उरकून घ्या। आता ज्योतिष तत्वांग या कार्यक्रमात बघूया की सुखी संसारासाठी आपल्या घरामध्ये सुख राहावं यासाठी घरातल्या स्त्रीने करायचे उपाय। सगळ्यात आधी मी म्हणेल की स्त्रीने जे आहे सकाळी उठून स्नान होऊन देवपूजा झाली त्यानंतरच आपल्या किचन ओट्याला स्पर्श करावा। त्यानंतर काय म्हणतात, देवपूजा झाल्यानंतर हळद आणि गोमूत्र जे आहे ते घरातला आपला जो उंबरठा असतो त्या उंबरठ्यावर सारवावं किंवा एका वाटीमध्ये हळद आणि गोमूत्र घेऊन ते जरी असं उजवीकडून घराबाहेर निघायचं आणि उजवीकडून डावीकडे उंबरठ्यावर हळद आणि गोमूत्र टाकायचं आणि आपल्या दोन्ही दाराची पूजा करायची। आपल्या दारामधले जे दोन्हीकडे जे लाकडी खांब असतात त्याला जय आणि विजय अशा देवता म्हणतात। तर त्या जय आणि विजय देवतेची पूजा केली तर घरामध्ये नक्कीच हमखास आपल्या घरामध्ये जय पण येईल आणि विजय पण येईल, म्हणजेच पर्यायाने लक्ष्मी येईल। आधीच्या लग्नात जर तुम्ही बघत असाल की मुलीचं जे नवरदेव आणि नवरीचं जे स्टेज असायचं त्याच्या बाजूला सगळं मिळालेल्या भेटवस्तू ठेवलेल्या असायच्या आणि तिथे सोबतच त्यात लोणचं, साखर, आंबा, पापड सगळं ती आई माहेरून त्या मुलीला द्यायची। मग अशाने तर आधीची लग्न सगळी तुटायलाच हवी होती, पण असं काही नसतं। हा सगळा गैरसमज आहे। त्यामुळे माहेरून ती मुलगी सगळं आणू शकते। उलटं तिने आपल्या आईकडनं शिकायचं असतं। काही येत नसेल तर ती आपल्या आईला विचारू शकते। तर असे सगळे उपाय त्या स्त्रीने करावे आणि आपला संसार जो आहे तो सुखी करून घ्यावा। आपण इथेच थांबूया। नमस्कार।